नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंद आणि महत्त्वाची खुश खबर आहे. लाडक्या बहिणींची ज्यांची केवायसी चुकली होती त्या महिलांसाठी आता सुवर्ण संधी मिळणार आहे. जर ज्या महिलांची केवायसी चुकली होती तर अंगणवाडी सेविकाकडे न देता ती आता ऑनलाईन पद्धतीनं आपण करू शकता. त्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि ही माहिती आपण सरकारी जी आरनुसार माहिती बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही केवायसी कशी केली जाते तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला बघितलं असेल, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली त्या ठिकाणी आपल्याला ज्या लाडक्या बहिणींना केवायसी आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे आज आहे 6 फेब्रुवारी. यामध्ये आपल्याला बघितलं असेल आजचा जी आर आहे. या जी आरच्या माध्यमातून आपल्याला काय सांगण्यात येते आपण पूर्ण एक सविस्तर माहिती बघूयात. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रता महिला असतील त्यांना 31/12/2025 आधार अथॉरिटीमार्फत केवायसी पूर्ण केली आहे. परंतु सादर केलेल्या महिलांसाठी लाभार्थ्याच्या कुटुंबात नियमित कर्मचारी असतील, कंत्राटी असतील, या सरकारी विभाग असतील, मंडळ असतील, सरकारी निवृत्त वेतन घेत असतील, याबाबत आपल्याला पर्यायी चुकीचा निवडण्यात गेलेला असल्यास या निर्देशात आलेले आहे. परंतु त्यामुळे योजनेच्या निकषावरून सादर लाभार्थ्यांसाठी महिला एक संकलन तपासणी करून या लाभार्थ्यांना पात्रता करण्याची एक फिजिकल व्हेरिफिकेशन सांगण्यात आली होती. पण आता 20/1/2026 यात अनिवार्यात करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे माहिती का? तर यामध्ये बघा शासकीय जे थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या. यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 म्हणजे 31/12/2025 या लाभार्थ्यांना महिलांची केवायसी पूर्ण करण्यात आली. पण तथापि एक सक्रिय पूर्ण करताना लाभार्थ्यांचे कुटुंब सदस्य नियम असतील, कर्मचारी कंत्राट असतील किंवा या विभागामध्ये ज्या स्थानिक संस्थेचे कार्यालयात नसावा किंवा नंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा याबाबत पर्याय निवडण्याचा एक नजर चुकीना पर्याय या निवडण्यात आलेले आहे. पण अशा प्रकारच्या ज्या महिलांना केवायसी करण्याची आता एक सुवर्ण संधी मिळणार आहे. म्हणजे 31/3/2026 यामध्ये त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला ही केवायसी एकदम सोप्या पद्धतीत करण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा आधार कार्ड नंबर, OTP टाकून जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपण निवडू शकतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजना दुरुस्तीच्या बाबत आपण पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. या पुढच्या व्हिडिओत आपण ही केवायसी कशी करायची या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाडक्या बहिणींसाठी एक लाईक करा आणि अजूनही आपले कुठलाही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चला तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.